आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। पक्षविरोधी कारवाई केल्याने मोहिते यांच्यावर लवकरच कारवाई होणार अशी माहिती समोर आली आहे। पक्षविरोधी भूमिका मांडली नसल्याचा मोहिते पाटील यांच्याकडून खुलासा सुद्धा करण्यात आला। मात्र पक्षाकडे सबळ पुरावे असल्याने ही कारवाई होण्याची शक्यता दिसते। मोठी आणि महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण जर बघितलं असेल तर भाजप विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर खरं तर लवकरच पक्षांतर्गत कारवाई जी आहे ती केली जाण्याची शक्यता आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे निवडणुकीच्या काळात त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे आरोप जो आहे तो भाजपच्या उमेदवारांनी केला होता आणि याचमुळे कुठेतरी मोहिते यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस जी आहे ती देण्यात आली होती। त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतचा खुलासा केला आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलं की पक्षविरोधी भूमिका आम्ही मांडली नाही असा खरं तर त्यांनी खुलासा यावेळी केलेला आहे। मात्र त्यांच्या विरोधात पक्षाकडे पुरावे असल्यामुळे भविष्यात त्यांच्यावर जी आहे ती कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। आपण जर बघितलं असेल तर राम सातपुते यांनी खरं तर हा आरोप केला होता आणि काही पुरावे देखील त्यांनी पक्षाकडे दिले होते। त्यानंतर आता पक्ष कुठेतरी त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।